अल्पसंख्याक समाजातील असंघटित कामगारांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठ्या घरकुल योजनेसाठी संघर्ष करत असताना सोलापूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी अनेक अडथळे आणले, पण त्यावर मात करत ही योजना यशस्वी करून दाखवली, असे प्रतिपादन माजी आमदार व रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केले. 18 डिसेंबर अल्पसंख्याक अधिकार दिनानिमित्त अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीतर्फे शहापूर चाळ येथील शहीद अशफाक उल्ला खान सभागृह येथे विचार मंथन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आडम मास्टर म्हणाले की ही घरकुल योजना 2013 साली मंजूर झाली. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून 2.5 लाख आणि राज्य शासनाकडून 2 लाख रुपये सबसिडी मिळणार होती, परंतु सोलापूरचे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये येऊ दिला नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला घरकुलासाठी मिळणाऱ्या 600 कोटी रुपयांना मुकावे लागले. परिणामतः बँकेकडून कर्ज काढावे लागत आहे. बँकेकडून मिळणारे कर्ज 20 वर्ष फेडावे लागणार असल्याची खंत व्यक्त करत येत्या निवडणुकीत आमदार झालो तर रेनगर घरकुलच्या प्रत्येक सभासदाचे 2 लाख रुपये माफ करून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आडम मास्टर यांनी अल्पसंख्याक अधिकार दिनी व्यक्त केला. फिलहाल क्या होगा, इतना बड़ा विरोध किया, इससे मुसलमानों का क्या नुकसान हो, इसका विचार उस वक्त सेंट्रल गवर्नमेंट का 2.5 लाख रुपये सबसिडी था. स्टेट गवर्नमेंट के वास्ते 2 लाख सबसिडी, 4.5 लाख रुपए सब्सिडी, 50,000 रुपए खुद का पैसा और पायाभूत सुविधा के वास्ते 35,000 रुपए खर्चा. ऐसा 6 लाख का मकान बनने प्लान मंजूर हो चुका. शिंदे साहब उस वक्त विपत है तो बीजापुर देश पर सवार हो, सीना खोल कर बोलूंगा. मुस्लिम के वास्ते जब मैं संघर्ष कर रहा तो हमारे खिलाफ कैसे आए, मैं वहां बताने को तैयार हूँ. किसकी हिम्मत है तो देश पर दबाव. या प्रसंगी मंचावर माजी आमदार नरसय्या आडम, ॲडव्होकेट एम.एच. शेख, कामिनी आडम, रेनगर फेडरेशनच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी, अब्राहम कुमार, ॲडव्होकेट रफिक शेख, अमित मंचले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनीफ सातखेडे यांनी केले. या प्रसंगी अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.